साहेबांशी बोलणं झालं, शिंदे साहेब आणि अजितदादा दोघांशी बोलणं झालं, दोघांचं फडणवीस साहेबांशी बोलणं झालं. त्यामुळं 26 तारखेला प्रवेशाला मला त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे. हे बघा, आता तुम्हाला सगळ्यांना मगाशी सांगितलेलं आहे की ज्या अर्थी मी पक्षप्रवेश करतोय त्या अर्थी बाकीचं काही उमेदवारी निश्चित होईल काय हे बाळपूत प्रश्न विचारायची तशी गरज नाही आहे. 2019चा बदला घेणार का? मग त्यासाठीच उभं राहणार आहे ना. तुम्हाला खात्री आहे विजयची? 100% मला काय, माझ्या जनतेला खात्री आहे. पण किती मोठ्या मताधिक्याने तुम्ही माझं जे कॅल्क्युलेशन आहे, मी आजपर्यंत ज्या निवडणुकाला जिंकलो आहे, काही नसताना एक पहिली निवडणूक 30,000 मतानं जिंकलो, दुसरी 1,80,000, तिसरी 3,03,000. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. चौथी निवडणूक सगळ्या निवडणुकांचे रेकॉर्ड तोडतील अशी मला अपेक्षा आहे. विरोधकांना काय सांगाल? काही सांगायची गरज नाही, त्यांना सगळं माहिती आहे. सर हिंदी नाही साहेब, पण नाही, असं काय नाही. तुमच्याकडे जे चेअरमॅन पद आहे ते तुम्ही आता सोडणार का? आता पण एक चर्चेचा भाग आहे. नाही, काही गरज नाही ते सोडायचं. त्याचा आणि ह्या उमेदवारीचा किंवा निवडणुकीचा काही संबंध नाही. राहिला प्रश्न तुम्ही काय विचारलं, हे बघा, विरोधाचा विषय असा आहे की आम्हाला सगळ्यांना, महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी अबकी बार 400 पार ही संकल्पना केंद्र पातळीवर आणि राज्यामध्ये मिशन 45, मिशन 48 हे राबवण्यासाठी आम्ही सगळे मतभेद बाजूला सारून एक दिलानं कामं करणार आणि सगळ्या ठिकाणी उमेदवार निवडून आणणार. शिंदेचा उमेदवार अजितदादांनी पळवला असं म्हटलं जातंय. नाही, असं कुठलं काही म्हटलं नाही, कोणी काय म्हणत नाही तसं. हे महायुती आहे, हा कन्सेन्सस आहे महायुतीतल्या तिन्ही पक्षामध्ये. या तिन्ही पक्षानं ठरवलेलं आहे. त्यामुळं कोणी पळवलं कोणी काय नाही, याच्यामध्ये सरळ आहे, महायुतीतला उमेदवार आहे. साहेब, दिलीप मोहिते पाटील यांनी पण विरोध केला होता बऱ्याचदा. सांगितलं त्याविषयी. शिंदे फडणवीसांकडून आपल्याला पक्षप्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळालाय, त्यामुळे 26 तारखेला आपला अजित पवार गटात प्रवेश होईल असं आढळराव पाटील म्हणतात.